आज होता शीतला देवीचा उपवास, जो की आम्ही सगळ्यांनी केलेला. पण संध्याकाळी काय झालं हे मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगतेच. त्याआधी आज आम्ही गेलेलो बेस्ट प्राईजला, कारण काही किराणा सामान आम्हाला भरायचं होतं, त्यासाठीच गेलेलो. घरी आले आणि मेन म्हणजे पहिल्यांदा मस्त असा गाऊन घातला, कारण सध्या उन्हाळ्यात गाऊन घालायलाच मला खूप आवडतं, एकदम हलकं फुलकं असतं. आणि हा गाऊन कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि त्यानंतर मी करायला घेतली खिचडी, कारण दिवसभर तर आम्ही उपवास केलेला, पण संध्याकाळी आम्हाला काही दम निघत नव्हता. कारण कालचे मी पराठे केलेले ते आज दिवसभर खाऊन सगळे संपलेले आणि आता मला खूप भूक लागलेली. सध्या आता ना किचनमध्ये स्वयंपाक किंवा काही जरी काम करताना ना खूप उखळतं. तसं माझ्या किचनमध्ये फॅन आहे, पण त्याच्याने गॅस जातो म्हणून मी तो सारखा ऑन नाही करत. पण मी रोजचा स्वयंपाक 6 ते 7 या दरम्यान आवरून घेते. पण आज मला उशीर झाला, कारण आमचं अचानकच ठरलं की खिचडी खायची. तसं तर आम्ही दिवसभर उपवास करणार होतो, पण आता काही कंट्रोल होत नव्हतं म्हणून खिचडी करून घेतली. आणि हा जो मसाला आहे ना, तो माझा खिचडीचा स्पेशल मसाला आहे, ज्याच्यामुळे ना खिचडी एकदम छान आणि टेस्टी होते. बघा इतका छान मसाला दिसते खिचडीचा सगळा परतलेला. आणि त्यामध्ये मी 2-3 वेळा धुवून घेतलेले तांदूळ घातले आणि जितकं तांदूळ घेतलेलं त्याच्या डबल पाणी ॲड केलं. आणि ही खिचडीचं पाणी उकळेपर्यंत म्हणलं चला जे सामान आपण आणलेलं आहे ते आवरून घेऊया, कारण दुसऱ्या दिवशी सकाळी हे मला काम करायला ना खूप कंटाळा येतो आणि हे काम करत बसलं की बाकीच्या कामांना उशीर होतो. म्हणून म्हणलं आताच हे सगळं आवरून घेऊया. आणि मी ना एक चप्पलसुद्धा आणलेली मला डेली घरामध्ये वापरायला, कारण सध्या माझे पाय ना खूपच खराब झालेले होते. ते सगळं आवरेपर्यंत खिचडीलासुद्धा उकळी आली. त्याला झाकण लावून 2-3 शिट्ट्या काढून घेतल्या आणि खिचडी छान अशी मग 2-3 शिट्ट्यांमध्ये छान तयार होते. आणि इथं 2 वाटी शाबू मी भिजवत होते, कारण दुसऱ्या दिवशी मला उपवासाचे पापड करायचे होते. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय.